आज देखील मला कोडिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मोठा डिसिजन होता डेफिनेटली. हातातला असलेला जॉब क्विट करून परत अभ्यास करायचा परीक्षेसाठी विथ नो गॅरंटी ऑफ सक्सेस. टेस्ट हा खूप मोठा लिटमस इंडिकेटर आहे. माझे पंख मोठेच असले पाहिजेत आणि माझी भरारी ही खूप मोठी असली पाहिजे. तुम्ही जेव्हा बाहेर पडताय, तुमचं स्वप्न जेव्हा साकार होत आहे, तुम्ही अजून घरातल्या बाकीच्या मुलींसाठी ते एक्झाम्पल सेट करताय. नमस्कार, मी गणेश शेट्टी, द युनिक अकॅडमी ठाणेमधून बोलतोय. आज आपल्या बरोबर ऑल इंडिया रँक 140 UPSC सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2025 मध्ये आलेले कॅन्डिडेट अंकिता अनिल पाटील यांचं मी हार्दिक स्वागत करतो. वेलकम अंकिता. थँक्यू सर. आपला कुठल्याही सक्सेस मध्ये भरपूर पिल्लर्स असतात. तुझे जे सक्सेसचे पिल्लर्स आहे, तुझे पॅरेंट्स, तर मला जाणून घ्यायचंय वेन लिस्टमध्ये तुझं नाव आलंय, वेन यू टोल्ड देम, इन्फॉर्म देम, तर तेव्हा त्यांची फिलिंग काय होती जेव्हा ते पहिल्यांदा रिझल्ट नंतर तुला भेटले? हाऊ दे फेल्ट? रिझल्ट नंतर ते जेव्हा भेटले, मला लक्षात आहे मी एकटी होती घरी जेव्हा रिझल्ट आलेला आणि मी PDF मध्ये नाव बघितलं आणि मग त्यांना फोन लावला, आई बाबांना फोन लावला आणि त्यांची फर्स्ट रिॲक्शन हीच होती की नक्कीच त्यांना देखील खूप आनंद झालेला आणि ह्यावेळी परत एकदा रँक आली आणि वरची रँक आली, तर त्याबद्दलही त्यांना खूप आनंद तर होताच पण अभिमान देखील होता. मला लक्षात आहे माझे बाबा ऑफिसला निघालेले, ते अर्ध्या रस्त्यात होते, U-टर्न मारून ते परत घरी आले कारण रिझल्ट लागलेला. तर मग ते आले, मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने आई आली. तर आनंद हा होतोच त्यांना. ह्या वर्षी अभिमान पण होता आणि ह्या वर्षी देखील अजून एक गोष्ट होती की अरे परत रँक आलीच आहे. तर मग असं आम्ही एवढे एक्साइटेड नसल्यापेक्षा अरे झालंय परत एकदा, असं होतं. अंकिता, यू आर अ ग्रॅज्युएट इंजिनियर. येस, IT इंजिनियर आहे तू. वेन डिड यू डिसाइडेड की आता मला सिव्हिल सर्व्हिस एक्झाम द्यायचं आहे? मी स्विच केलं होतं माझ्या ग्रॅज्युएशन नंतर. फर्स्ट थॉट माझा आलेला जेव्हा माझं लास्ट इयर होतं ग्रॅज्युएशनचं. मी प्लेसमेंटसाठी बसत होते, जॉबसाठी, आणि त्यावेळी मला जॉबही लागलेला. तर 1 वर्ष जॉब केला ग्रॅज्युएशन नंतर आणि त्याच्यानंतर मग मी परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. 1 वर्ष जॉब केल्यानंतर मग मी जॉब सोडला. 1 वर्षात कळालं की नाही, लॉंग टर्म मध्ये मी स्वतःला इकडे बघत नाही. इवन दो मी असं नाही बोलणार की मी सॅटिस्फाईड नव्हती किंवा सॅच्युरेट झालेली IT मध्ये. आज देखील मला कोडिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, पण आय डिड नॉट सी माय सेल्फ डुईंग दॅट ओव्हर अ लॉंग टर्म, 5 to 10 years. आणि मला असा जॉब पाहिजे होता जिथे आय कुड डायरेक्टली इंटरॅक्ट विथ पीपल, त्यांच्याबरोबर काम करू शकेन आणि टू सम एक्सटेंट the work that I'm doing is having a direct impact on their lives, on their day-to-day lives. आणि त्याच्यासाठी मग मी सिव्हिल सर्व्हिसेसकडे स्विच केलं. तर मोठा डिसिजन होता डेफिनेटली की हातातला असलेला जॉब क्विट करून परत अभ्यास करायचा परीक्षेसाठी विथ नो गॅरंटी ऑफ सक्सेस. बट डेफिनेटली आता सक्सेस मिळाले तर इट वॉज अ वर्थ इट डिसिजन. नक्कीच तुझं टेक्निकल नॉलेजचं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात खूप खूप ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये खूप त्याचा फायदा होईल. अंकिता, आय फील व्हेरी प्राऊड, कारण की फर्स्ट टाइम मी तुला आपल्या ठाण्याच्या युनिक अकॅडमीमध्ये टेस्ट सिरीज मध्ये तुला बघितलं होतं. प्रिलिमचा टेस्ट लिहायला तू आली होती आणि तिथून आता आजपर्यंत ऍट एव्हरी स्टेज टेस्टमध्ये इम्प्रूव्हमेंट्स किंवा टेस्ट अनालिसिस बुक ज्यामध्ये तू लिहित होती, मेन्समध्ये आन्सर रायटिंग रिव्ह्यू, ते सर्व प्रवास आपलं ठाणेमधून तुला कसं वाटलं आणि व्हॉट यू वुड सजेस्ट टू द फ्युचर ऍस्पिरंट्स? प्रत्येक स्टेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी किंवा चॅलेंजेस आल्या, एक्सपिरियन्सेस आल्या आणि टेस्ट सिरीज खूप महत्वाची होती कारण प्रत्येक टेस्ट एक फीडबॅक जनरेट करतो तुमच्यासाठी आणि तुम्हाला दाखवतो की तुम्ही कुठे कमी पडताय किंवा कुठे तुमचं प्रिपरेशन बरोबर जात आहे आणि त्याच्यामुळे मार्क्स येत आहेत. तर सेल्फ अनालिसिस टेस्ट सिरीजमुळेच खूप चांगलं झालं आणि इम्प्रूव्हमेंट त्याच्यामुळे शक्य झाली. आणि त्याच्यानंतर मेन्स देखील
रिव्ह्यू जेव्हा आन्सर्स कॉपीजचे आले किंवा डिस्कशन झाले, तेव्हा हे कळालं की हा आपण आन्सर्स लिहितोय, पण ते बरोबर लिहितोय का नाही, अजून कसं स्ट्रक्चर केलं पाहिजे, अजून कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तर ते त्या रिव्ह्यूज किंवा डिस्कशन सेशन्समुळे झालं आणि त्याच्यामुळे मार्क इम्प्रूव्ह होत गेले मेन्सचे. असे स्टॅग्नेट नाही राहिले, एकाच लेवलला जाऊन थांबले नाही. तर मग दॅट वॉज व्हेरी हेल्पफुल जेव्हा मेन्समध्ये त्या गोष्टी झाल्या. आणि ओव्हरऑल जर बाकीच्या ऍस्पिरंटसाठी किंवा कॅन्डिडेटसाठी म्हणा, तर एक गोष्ट आहे की तुम्ही नुसतं वाचून किंवा अभ्यास करून गोष्टी होणार नाहीयेत किंवा रिझल्ट लागणार नाहीये. टेस्ट हा खूप मोठा लिटमस इंडिकेटर आहे. तर मग इम्प्रूव्हमेंट होत आहे का नाही, नुसतं वाचून आपण ते पेपरमध्ये लिहितोय का नाही, हे बघायला टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचं अनालिसिस आणि फीडबॅक लूप जनरेट करणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही कन्सिस्टंटली करत राहिला तर मग पॉझिटिव्ह रिझल्ट येत राहतात आणि तुम्ही डेफिनेटली मग तुमचं नाव लिस्टमध्ये येऊन जाईल. दोन्ही वेळच्या इंटरव्ह्यूमध्ये यू हॅव स्कोर्ड 200+ मार्क्स, विच इज अन एक्सेप्शनल स्कोर. असं काय तुझं सक्सेस फॉर्म्युला आहे दॅट इन एव्हरी मॉक्स जे तुला इम्प्रूव्ह झालंय अँड फायनलमध्ये पण तुला दोघांमध्ये 200+ मार्क आलाय? इंटरव्ह्यू डेफिनेटली मी बोलेन की प्लेझंट सरप्राईज होता माझा यावेळी पण, की मार्क्स एवढे चांगले आलेत. पण ओव्हरऑल जर मी बोलेन, मॉक मध्ये पण झालं किंवा फायनल इंटरव्ह्यू मध्ये पण झालं, कधीही इंटरव्ह्यूला क्वेश्चन आन्सर सेशन सारखं बघितलं नाही. इट वॉज अ पर्सनॅलिटी टेस्ट. तर तुम्ही कसं एक कॉन्व्हर्सेशन बिल्ड करताय त्या दिलेल्या अर्ध्या तासात किंवा 35 मिनिटात, पॅनल बरोबर, बोर्ड बरोबर, फक्त ते काय प्रश्न विचारतायत आणि त्याचं तुम्ही काय उत्तर देताय त्याच्यावरतीच, त्याचाच विचार न करता त्याच्या पुढे पण तुमच्या उत्तरातून त्यांना कुठला प्रश्न विचारायला मिळतोय का, तुम्ही काय ना काही असं बोलताय का ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी कुतूहल निर्माण झालंय तुमच्याबद्दल आणि त्यांना ती गोष्ट विचारायची. तर मग मी हाच माइंडसेट ठेवलेला की माझ्या समोर 5 लोक बसलेली आहेत जी सिनियर आहेत, जी खूप वेल रेड आहेत, एज्युकेटेड आहेत आणि त्यांच्याबरोबर मी जाऊन गप्पा मारणार आहे किंवा ते माझ्याबद्दल त्यांना माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय. तर मग तो माइंडसेट ठेवलेला आणि प्रेशर नाही राहिलं किंवा काम राहायचंय आणि अलर्ट राहायचंय. ते काय विचारतायत नक्की ते खूप महत्वाचं आहे की तुम्ही त्याला शांतपणे ऐका आणि मग उत्तर द्या. असं जम्प नाही करायचं. यू डोंट जम्प द गन आणि तुम्हाला जे येतंय ते सांगण्यापेक्षा त्यांनी नेमकं काय विचारलंय याचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच मग तो डिफरन्स क्रिएट होतो इंटरव्ह्यूच्या मार्क्समध्ये. वन शॉर्ट मेसेज टू ऑल द फिमेल कॅन्डिडेट्स जे युपीएससीचं, एमपीएससीचं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं तयारी करताय, त्यांच्यासाठी तू काय मेसेज देणार? सगळ्या फिमेल कॅन्डिडेटसाठी मी हेच बोलेन की जर तुम्ही प्रिपेअर करताय या परीक्षेसाठी तर तुम्ही स्वतःसाठी या परीक्षेसाठी प्रिपेअर करा. तुम्ही स्वतःला त्या जागेवर, त्या पोस्टवर बघा की हा मला भविष्यात मला अधिकारी म्हणून काम करायचंय, मला राज्यसेवेत काम करायचंय आणि माझं स्वप्न हे मोठंच असलं पाहिजे. माझे पंख हे मोठेच असले पाहिजेत आणि माझी भरारी ही खूप मोठी असली पाहिजे, कुठल्याही दुसऱ्या गोष्टीचा विचार न करता की घरचे काय म्हणतील किंवा समाजातील आपण एवढे वर्ष देतो या परीक्षेसाठी तर काय म्हणतील की अरे झालं ना, ग्रॅज्युएशन झालंय, नोकरी लागलीये किंवा नाही लागलीये तर काय, किंवा समाजात काय असतं की एकदा ग्रॅज्युएशन झालं, नोकरी लागली की नंतर मग बोलतात अरे झालं आता लग्नाचं बघा. जर तुमचं पर्सनल अम्बिशन जर आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं करिअर फोकस असायलाच पाहिजे. ते यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज दॅट फॉर एनिथिंग एल्स. इफ युअर ड्रीम्स आर बिग इनफ, तुम्ही त्याच्यासाठी काम केलं तर डेफिनेटली दॅट विल बी अ रियालिटी.
यू हॅव टू ड्रीम बिग. तुम्ही जेव्हा बाहेर पडताय, तुमचं स्वप्न जेव्हा साकार होत आहे, तुम्ही अजून घरातल्या बाकीच्या मुलींसाठी ते एक्झाम्पल सेट करताय. यू आर चेंजिंग दॅट एंटायर फॅमिली. यू आर गोइंग आउट ऑफ इट. सो यू आर ब्रेकिंग दॅट एंटायर स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क. सो तसं एक आउटलायर बना. एव्हरी वुमेन इज अन आउटलायर इन इट सेल्फ. थँक्यू व्हेरी मच अंकिता. थँक्यू.